शेतकरी त्याचं विम्याचं संरक्षण घेतात अशा जिल्ह्यांना खूप मोठं नुकसान होईल. कारण उंबरठा उत्पन्न ही जी अट आहे, उंबरठा उत्पन्नात आपण जर बघितलं की आपल्या जिल्ह्याच्या उंबरठा उत्पन्न ही सरासरी 7 ते 10 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी आहे. त्यामुळे एवढं कमी उत्पन्न कधीच निघत नाही. ज्यावेळेस पीक कापणी प्रयोग करतात तेवढं उत्पन्न कधीच निघणार नाही. त्यामुळं आता जर समजा ते ट्रिगर नसते काढले तर आता शेतकऱ्यांना इंटिमेशन देता आले असते, पंचनामे झाले असते. ह्याला जबाबदार कोण? ह्याला काल खरं तर मी सन्माननीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने निकष बदलले, त्यामुळे तसे त्याच ठिकाणी निदर्शनास आणून दिले केंद्र सरकारने निकष बदलले नाही, हे निकष राज्य सरकारने बदललेले. आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीत हे निकष बदललेले आहेत. प्रोसिडिंग दिलं तुम्हाला मी त्यांनाही प्रोसिडिंग दाखवलं, तुम्हालाही तरी प्रोसिडिंगची कॉपी मी देऊ शकतो. त्यामुळं हे राज्य सरकारनं आता एक तर आणि दुसरं ही नैसर्गिक आपत्तीची मदत होती, यांनी निवडणुकीपूर्वी 3 हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली होती 2 हेक्टरची आणि 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाण मदत जाहीर केली होती. निवडणूक झाली की यांची सरकार बदलली की नियत बदलली आणि परत ती 13,600ची मदत कमी करून 6,800 म्हणजे शेतकऱ्याला दोन्ही पण मारायचं धोरण त्या सरकारने केलेलं आहे. एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना फक्त तुटपुंजी रक्कम मिळणार आणि ती कधी मिळणार ही माहिती. त्यामुळे हे राज्य सरकारने जे शेतकरी विरोधी निर्णय घेतलेले आहेत, हे अनुदानाची रक्कम कमी करणे आणि हे 4 ट्रिगर काढणे, हे तात्काळ ह्यात बदल केला पाहिजे असं आमचं मागणी आहे. काल